त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होते. सिडकोचं अध्यक्षपद शिंदे यांना मिळाल्याच्या नंतर शरद गोगावले म्हणतात की आता एका आमदाराने मला मंत्रिपद मिळालं नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते, राजीनामा दिला, त्याला आता सिडकोचं अध्यक्षपद मिळालं. या शिवसेनेच्या दोन नाही, त्याच्यावरती मी बोलणार नाही. बघा, हे डबक्यातले बेडूक आहेत सगळे. हे जे सगळे डराव करतायत त्यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही. ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, ते आज जे एकत्र आहेत गद्दारी करताना त्यांच्याविषयी त्यांच्या काय भावना असतात. आणि असे लोक जे असतात त्यांना मी बेडकाची उपमा देतो. आणि बेडूक हे गटारात चिखलात असतात, ते डराव करत असतात. आपापसात डराव करून पावसाळा संपला की बेडूक नष्ट होतो. गांडूळ आणि बेडकाचं आयुष्य पावसाळ्यापुरतं असतं. तसं या मिंदे गटाचं आहे. रेल्वे अपघातांची वाढ झाली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील जवानांची ट्रेन उडवण्याचा प्रयत्न झाला. हो, मग मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. मध्य प्रदेशमध्ये काही काळापूर्वी लष्करातल्या एका अधिकाऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीला त्याच्यासोबत असताना तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. लॉ अँड ऑर्डरचा विषय हा ओरिसा, मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यात जास्त आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण आपण पाहिलं असेल. ओरिसामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांवरती अत्याचार झाले. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे पश्चिम बंगालला रस्त्यावर उतरले, जे मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारत होते, ते गप्प आहेत. जर एक ट्रेन उडवायचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा देशाच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, अद्याप हे सगळे निर्णय व्हायचे आहेत. शेवटी कुटुंब एक असतं, एक लक्षात घ्या. जरी राजकीय प्रवाह वेगळे असले, राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबातला एक ओलावा कायम असतो. श्रीकांत शिंदे देखील काल लोकसभा साधलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सणवार आले तर आदित्य ठाकरे तर दुसऱ्या ठिकाणी निवडणूक लढवावी असं देखील श्रीकांत शिंदे यांनी काल. श्रीकांत शिंदे कोण सांगणार? श्रीकांत शिंदे हे चोऱ्या माऱ्या करून लोकसभेत जिंकले. त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. कदाचित भविष्यात ते खासदार नसतील आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री नसतील. त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांची पोपटपंची सुरू आहे. चला, थँक्यू.